Hello everyone. We see our next point, that is optical isomerism in glucose. Okay. In last lecture we see the chemical properties and evidence that proves the glucose is a straight chain. आणि त्यामध्ये काय प्रेझेंट असणार, अल्कोहोलिक ग्रुप, सिमिलरली 5 हायड्रॉक्सिल ग्रुप आणि कार्बोनिल ग्रुप म्हणजेच अल्डिहाइड ग्रुप. ओके, हे त्याचे आपण एव्हिडन्स बघितलेले आहेत. ओके, आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे त्याचं ऑप्टिकल आयसोमेरिझम. आपण जो आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर आहे त्यामध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे की ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय. बरोबर आहे. ऑप्टिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, असे कंपाऊंड जे एकमेकांचे कसे असतील, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतील, म्हणजे आपल्या हातासारखे. ओके, ते एकमेकांचे कसे असतील, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतील, म्हणजेच ते एकमेकांचे काय असतील, स्टेरिओ आयसोमर्स असतील, तर त्याला आपण काय म्हणणार मला सांगा, ऑप्टिकल आयसोमर्स. म्हणजेच त्याला सिम्पली आपण म्हणतो इनॅन्शिओमर्स. ओके, कारण की पण असा परत डाऊट पडला की ह्याला असं का म्हणतात. ओके, आता जे नवीन आहेत स्टुडंट का म्हणत असतील ह्याला इनॅन्शिओमर्स किंवा मिरर इमेजेस, कारण की ह्या ठिकाणी ते ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड आहेत ज्यामध्ये कॅपॅसिटी असती, ते काय करू शकतात, प्लेन पोलरायझर लाईटला रोटेट करू शकतात टुवर्ड्स राईट हँड साईड और लेफ्ट हँड साईड. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड. जे कंपाऊंड प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करणार नाही त्याला आपण काय म्हणत असतो, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. वी ऑल नो व्हेरी वेल. ओके, आता ह्या केसमध्ये बघा, आपण एक एक्झाम्पल बघू, ग्लुकोज घेऊ किंवा त्यापेक्षा एक सिंपल एक्झाम्पल बघू ग्लिसरॉल्डिहाइडचं. ओके, आणि त्यावरून मग मी तुम्हाला सिंपल ग्लिसरॉल्डिहाइडचं किंवा एक जनरल एक्झाम्पल घेऊन सांगते की या ठिकाणी ऑप्टिकल आयसोमर्स कसे असतील. ओके, आणि त्यावरून आपण ग्लुकोजचं स्टडी करणार. आता या ठिकाणी लक्षात घ्या, ऑप्टिकल आयसोमर्स होण्यासाठी किंवा प्लेन पोलरायझर लाईटला रोटेट करण्यासाठी त्या कंपाऊंडमध्ये एक प्रॉपर्टी पाहिजे, त्याला आपण म्हणतो त्याची असिमेट्रिसिटी किंवा त्याची चिरॅलिटी. ओके, म्हणजे असे कंपाऊंड जे ऑप्टिकली ॲक्टिव्ह असतात ते कसे ओळखायचे, ज्यामध्ये काय प्रेझेंट असणार, असिमेट्रिकल कार्बन ॲटम एक किंवा त्यापेक्षा जास्त प्रेझेंट असतील, तर ते काय शो करतील, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, आणि त्यालाच आपण म्हणतो ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता परत प्रश्न की मॅडम असिमेट्रिकल कार्बन ॲटम म्हणजे काय असेल. असिमेट्रिकल कार्बन ॲटमला आपण चिरल कार्बन ॲटम सुद्धा म्हणतो. ओके, आता असिमेट्रिकल कार्बन ॲटम म्हणजे काय, असा कार्बन त्याला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच असतील किंवा ॲटम अटॅच असतील. ओके, असा कार्बन, फोकस करा, असा कार्बन त्याला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच असतील, त्याला आपण काय म्हणतो, असिमेट्रिकल कार्बन ॲटम. काय म्हणत असतो, असिमेट्रिकल कार्बन ॲटम. आता ह्या स्ट्रक्चरकडे नीट लक्ष देऊन बघा, इथं काय प्रेझेंट आहे, कार्बन. ओके, एका कार्बनला सगळ्यांना माहिती 4 बॉन्ड असतात. ओके, ह्या ठिकाणी एका साईडला काय प्रेझेंट आहे मला सांगा, मिथिल ग्रुप. इथं काय आहे, हायड्रोजन. इथं क्लोरीन आणि इथं आयोडीन. मला सांगा हे 4ही ग्रुप किंवा ॲटम कसे आहेत, डिफरंट आहेत. बरोबर आहे, एक मिथिल आहे, हायड्रोजन आहे, क्लोरीन आणि आयोडीन, हे 4ही कसे आहेत, डिफरंट. म्हणून याला आपण काय म्हणायचं, असिमेट्रिकल कंपाऊंड. ओके, किंवा असिमेट्रिकल कार्बन ॲटम. आणि असे कंपाऊंड ज्यामध्ये काय प्रेझेंट असणार, असिमेट्रिकल कार्बन ॲटम प्रेझेंट असणार, त्याला आपण काय म्हणणार, असिमेट्रिकल कंपाऊंड. आता ह्या केसेसमध्ये बघा, जेवढे काही असिमेट्रिकल कंपाऊंड असतील ते काय शो करतील, ऑप्टिकल आयसोमेरिझम. काय शो करतील, ऑप्टिकल आयसोमेरिझम. म्हणजे दे हॅव द टेंडन्सी टू रोटेट द प्लेन पोलरायझर लाईट टुवर्ड्स राईट हँड साईड और लेफ्ट हँड साईड. म्हणजे त्यामध्ये काय टेंडन्सी असणार की प्लेन पोलरायझर लाईटला काय करणार, रोटेट करणार टुवर्ड्स राईट हँड साईड और लेफ्ट हँड साईड. जर त्यांनी प्लेन पोलरायझर लाईटला राईट हँड साईडनी रोटेट केलं, इमॅजिन करा हे आहेत आपले प्लेन पोलरायझर लाईट. ओके, जे की पोलरायझरमधून पास झालेले. ओके, आता हे काय करतील, ह्या प्लेन पोलरायझर लाईटला एक तर कुठे रोटेट करतील, ते राईट हँड साईड, म्हणजे अशा डायरेक्शननी रोटेट करतील. त्याला आपण म्हणतो, इथं राईट हँड साईडनी जर रोटेट करत असतील तर त्याला म्हणतो डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड. काय म्हणतो, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड. आणि डिनोट करणार त्याला स्मॉल डी और पॉझिटिव्ह साईननी. कशा डिनोट करणार, स्मॉल डी किंवा पॉझिटिव्ह साईननी. सिमिलरली काही कसे असतात, ह्या प्लेन पोलरायझर लाईटला कसे रोटेट करतील, लेफ्ट हँड साईडला, त्याला काय म्हणणार आपण, लिओ रोटेटरी कंपाऊंड. ओके, लेफ्ट साइड
लिओ. ओके, डिनोट कशाने करणार मग? स्मॉल एल और निगेटिव्ह सी. ओके, म्हणजे आणि असे कंपाऊंड आता काही काही कसे असतात, इक्विमोलर मिक्सचर असतील कशाचं, डेक्स्ट्रो आणि लिओचं, त्याला आपण काय म्हणतो, रेसिमिक मिक्सचर. आणि लक्षात ठेवायचं, रेसिमिक मिक्सचर हे ऑप्टिकली कसे असतात, इनएक्टिव्ह. कसं असतात, इनएक्टिव्ह. आता ह्या केसेसमध्ये नीट लक्षात घ्या, इथं आपण बघितलं की असिमेट्रिकल कंपाऊंड. आता मॅडम ह्या ठिकाणी हा असिमेट्रिकल कंपाऊंड झाला ज्याला आपण नोट करणार स्टारने. ह्याची मिरर इमेज बघू आपण. ओके, कारण की आपण क्रायटेरिया सांगितलं, ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड असण्यासाठी एक तर तो असिमेट्रिकल पाहिजे आणि सेकंड म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी काय शो केलं पाहिजे, मिरर इमेज. आणि ती मिरर इमेज कशी पाहिजे, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. बघा या ठिकाणी इथं मी या कार्बन ॲटम, हे जे स्ट्रक्चर काढलेले असिमेट्रिकल कार्बन ॲटम, त्याला आरसा दाखवला. ओके, त्याला मिरर इमेज बघितली. तर मला सांगा ऑब्झर्व काय होईल, हा कार्बन इथंच दाखवल, हा मिथिल ग्रुप इथंच दिसल, हा आयोडीन कुठं जाईल, इकडं, हा हायड्रोजन पलीकडच्या साईडनी जाईल आणि इथं काय अटॅच होईल, Cl. ओके, आता ह्या ठिकाणी हा सुद्धा कसा राहील, असिमेट्रिकल कार्बन ॲटम. आपण काही त्याची अरेंजमेंट चेंज करत नाही, फक्त त्याची मिरर इमेज चेक केली. मला सांगा ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल घेते हाताचं. ओके, जेव्हा आपण आपला राईट हँड आरशामध्ये बघतो तर तो कसा दिसतो, अशा टाईप. ओके, मला सांगा हा जर हात मी या हातावर इम्पोज केला, नीट लक्षात घ्या काय केला, इम्पोज, तर ह्याचे प्रत्येक बोटं एकमेकांवर फिक्स इम्पोज होतील का, बघा डायमेन्शन त्याचे क्लिअर आहेत का, नाही. ओके, अंगठा या ठिकाणी कुठे आहे, हवेत आहे, आणि इकडे अंगठा हा सुद्धा हवेत आहे, आणि ह्याचे प्रत्येक बोट एकमेकांवर प्रॉपरली इम्पोज होत नाही आहेत. म्हणजेच त्याला आपण म्हणतो नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. म्हणजेच इथं मी समजा हा कार्बनला असं उचललं आणि बरोबर या कार्बनवर जर पुटअप केलं, इथं स्लाइडली डायग्राम दाखवते, ह्या कार्बनवर पुटअप केलं तो ऑब्झर्व काय होते मला सांगा, हा मिथिल ग्रुप इथंच येईल, बरोबर आहे. बघा इथे इमेजिन करा, हा कार्बन ॲटम इथं आहे, हा आयोडीन कशावर येईल मला सांगा, इथं, हा आयोडीन, हा हायड्रोजन कुठे, या आयोडीनच्या इथं, आणि हा क्लोरीन कुठे आहे, क्लोरीनवर. म्हणजे ह्या ठिकाणी प्रत्येक त्याचे बॉन्ड एकमेकांवर प्रॉपरली इम्पोज होत आहेत का, नाही. म्हणून आपण काय म्हणणार, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज ॲज लाईक अवर हँड. ओके, आणि म्हणून ह्याला म्हणतो असिमेट्रिकल कार्बन ॲटम. आणि ह्याच दोघांना म्हणजे ह्यामधला एक कोणता राहणार सांगा, डेक्स्ट्रो, तर दुसरा कोणता राहणार, लिओ. ओके, हा कोणता झाला, डेक्स्ट्रो, हा कोणता झाला, लिओ कंपाऊंड. म्हणजेच हेच काय झाले, ऑप्टिकल आयसोमरचे दोन, डेक्स्ट्रो रोटेटरी और लिओ रोटेटरी. आणि हे कोण शो करणार मला सांगा, क्रायटेरिया काय, एकतर ते कसे पाहिजेत, असिमेट्रिकल कार्बन ॲटम ॲटलिस्ट वन, कमीत कमी एक, जास्त कितीही चालतील, कमीत कमी एक असिमेट्रिकल कार्बन प्रेझेंट पाहिजे. आणि दुसरं क्रायटेरिया कोणतं आहे त्या ठिकाणी, की ते एकमेकांचे कसे पाहिजेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. आणि हे दोन्ही कसे आहेत एकमेकांचे, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. ओके, हे कसे, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. आता ह्या केसमध्ये बघा जे की आयसोमर्स एकमेकांचे कसे असतील, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतील, त्याला आपण म्हणतो इनॅन्शिओमर्स. काय म्हणतो, इनॅन्शिओमर्स. आणि मग इनॅन्शिओमर्स कोणते असतील, एक तर डेक्स्ट्रो आणि दुसरा कसा असेल, लिओ. राहील लक्षात, यायला इथपर्यंत कळत आहे. म्हणजे आता हे झालं जनरल एक टर्म सांगितले तुम्हाला मी, की ऑप्टिकल आयसोमर्स कसे फाइंड आउट करायचे. आणि जर तुम्हाला एखाद्या स्ट्रक्चरमध्ये असिमेट्रिकल कार्बन जर शोधता आले किंवा नंबर ऑफ असिमेट्रिकल कार्बन ॲटम जर काढता आले, तर त्यावरून तुम्ही त्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये किती ऑप्टिकल आयसोमेरिझम तयार होतात हे सुद्धा सांगू शकता. कसं सांगा, त्यासाठी फॉर्म्युला आहे, ऑप्टिकल आयसोमर्स इज इक्वल टू 2 to the power n, where n is equal to number of asymmetrical carbon atom. नंबर ऑफ असिमेट्रिकल कार्बन ॲटम. ओके, आता आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं आहे, असिमेट्रिकल कार्बन ॲटम ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमधले बघायचे. ओके, आणि त्यावरूनच मी तुम्हाला सांगणार आहे. आता ही जी अरेंजमेंट असते किंवा ह्या ठिकाणी ऑप्टिकल आयसोमर्स तुम्हाला माहिती आहे की इट इज अ वन ऑफ द टाईप ऑफ स्टेरिओ आयसोमर्स, ज्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहणार, स्ट्रक्चर सुद्धा सेम राहणार, पण स्पेसमधली त्याची अरेंजमेंट कशी राहणार, डिफरंट. त्याला आपण म्हणतो ऑप्टिकल आयसोमेरिझम. पण मला सांगा, आपलं जे ब्लॅक बोर्ड असतं, इथं व्हाईट बोर्ड आहे, हा व्हाईट बोर्ड किंवा जेव्हा आपण त्याला वहीवर अरेंज करतो,
ते वही किंवा ही बोर्ड हे 3D अरेंजमेंट असणार आहे का? नाही, हे कोणते आहे? 2D. म्हणजेच जेव्हा आपल्याला जी स्टडी करायची ही कोणत्या वेनी करावं लागेल? 2D वेनी, की जे की आपल्याला इझिली समजणार. ओके, या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा या 3 डायमेन्शनल स्ट्रक्चरचं आपण 2 डायमेन्शनलमध्ये कन्वर्जन करतो, काय म्हणतो? 3 डायमेन्शनलचं कन्वर्जन कशामध्ये करतो? 2 डायमेन्शनलमध्ये करतो. त्या फेनॉमेनॉनला आपण म्हणत असतो प्रोजेक्शन. काय म्हणायचं? प्रोजेक्शन. आणि प्रोजेक्शन हे 3 टाईपचे असतात. कोणते कोणते? एक तर न्यूमन्स प्रोजेक्शन, दुसरं आहे फिशर प्रोजेक्शन आणि दुसरं आहे स्वॉहर्स प्रोजेक्शन. तर ह्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे, कारण की तुम्हाला ह्याआधी पण सांगितलं होतं मी की बायोमॉलिक्युल्समध्ये, ओके, अल्केनमध्ये आपण दोन्ही आधी बघितले होते की कोणते फॉर्म्युला आहे? स्वॉहर्स आणि न्यूमन्स फॉर्म्युला. पण जेव्हा आपण बायोमॉलिक्युल्सची स्टडी करतो तेव्हा आपल्याला कोणता फॉर्म्युला स्टडी करायचा आहे? फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आणि फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला हा कशावर डिपेंड आहे? त्या ठिकाणी प्रेझेंट असलेला असिमेट्रिकल कार्बन ॲटम. कारण की फिशर फॉर्म्युलाचं दुसरं नाव आहे क्रॉस फॉर्म्युला. त्याला काय म्हणतो आपण? क्रॉस फॉर्म्युला. आता क्रॉस फॉर्म्युला म्हणजे काय मला सांगा बरं? क्रॉस म्हणजे सिंपली तुम्हाला काय करायचंय? क्रॉस करायचे. क्रॉस बघू एक सेकंड. ओके, क्रॉस म्हणजे काय? असं. ओके, पण कोणाला करायचं क्रॉस? ओके, जेव्हा या ठिकाणी आपण क्रॉस करतो आणि हे 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतात त्या ठिकाणी समजायचं की तिथे काय प्रेझेंट आहे? असिमेट्रिकल कार्बन ॲटम. काय प्रेझेंट आहे? असिमेट्रिकल कार्बन ॲटम. आता या ठिकाणी लक्षात घ्या, जेवढे काही त्या ठिकाणी असिमेट्रिकल कार्बन ॲटम असतील तेवढे त्या ठिकाणी काय प्रेझेंट राहणार? क्रॉस लाईन. ओके, कळत आहे? जेवढे काय त्या ठिकाणी काय प्रेझेंट असतील? असिमेट्रिकल कार्बन ॲटम प्रेझेंट असतील तेवढेच तिथं काय असणार? क्रॉस लाईन. ओके, आपण एक ग्लिसरॉल्डिहाइडचं स्ट्रक्चर बघू आणि त्यावरून फाइंड आउट करू की त्या ठिकाणी आपण त्याचं ऑप्टिकल आयसोमेरिझम कसे असतील आणि फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला कसा असेल आणि त्यावरून फोकस कशावर करायचं आपल्याला? ग्लुकोजवर. ओके, ह्या ठिकाणी लक्षात घ्या, CHO, C, OH, H, CH2OH. ओके, हे कशाचं स्ट्रक्चर मला सांगा? ग्लिसरॉल्डिहाइड. कशाचं आहे? ग्लिसरॉल्डिहाइडचं. आता ह्या केसमध्ये बघा, ग्लिसरॉल्डिहाइडचं स्ट्रक्चर आहे. आता आपण आधी बघू त्या ठिकाणी असिमेट्रिकल कार्बन ॲटम किती आहे. बघा बरं, एक मिनिट झूम करते थोडंसं म्हणजे तुम्हाला ओळखू येईल. ओके, ह्या ठिकाणी बघा हा कार्बन आहे. आता मला सांगा, कार्बन ॲटमला कंपल्सरी किती बॉन्ड पाहिजे? 4. बरोबर आहे. मग ह्या ठिकाणी तर एकच आहे, कारण की इथं आपण स्ट्रक्चरला थोडंसं रिप्रेझेंट कसं करणार बघा. इथं कार्बोनिल ग्रुप राहणार C डबल बॉन्ड O आणि इथं H. या ठिकाणी हा कार्बनकडे 4 बॉन्ड नाहीच आहे. ओके, त्यामुळे हा असिमेट्रिकल कार्बन ॲटममध्ये येणार नाही. दुसरीकडे फोकस करा, ह्या कार्बनकडे. ओके, दुसऱ्या कार्बनकडे नंबरिंग देऊ आपण 1 2 3. दुसऱ्या कार्बन ॲटमकडे जर फोकस केला तर बघा, वरती अल्डिहाइड ग्रुप आहे, इकडं हायड्रोजन आहे, इकडं OH ग्रुप आहे आणि इथं काय? CH2OH. म्हणजे ह्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे मला सांगा? असिमेट्रिकल. चारही ग्रुप कसे आहेत? वेगवेगळे. त्याला डिनोट कसं करणार आपण? स्टारने. ओके, आता ह्या ठिकाणी बघा, तिसरा जो कार्बन ॲटम आहे इथं CH2OH आहे. म्हणजेच त्यामध्ये किती हायड्रोजन आहेत? 2. आणि तुम्हाला माहिती 2 हायड्रोजन जे की कसे आहेत? सेमच असणार. पण त्याला आपण असिमेट्रिकल म्हणणार का? नाही. चारही कसे पाहिजे? डिफरंट. म्हणजे ह्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी किती प्रेझेंट आहेत कार्बन ॲटम मला सांगा? असिमेट्रिकल एकच. फॉर्म्युलामध्ये पुटअप करा. मग इथं फॉर्म्युला काय म्हणते? 2 टू दी पॉवर असिमेट्रिकल कार्बन ॲटम. म्हणजे असिमेट्रिकल कार्बन ॲटम ह्या ग्लिसरॉल्डिहाइडच्या स्ट्रक्चरमध्ये किती आहे? 1. म्हणजे ह्या ठिकाणी किती येणार? 2. टोटल ऑप्टिकल आयसोमर्स किती असतील मग ह्याचे? 2. बघू मग कसे आहेत. इथं असिमेट्रिकल कार्बन आहे, त्याला काय दाखवायचं आहे? आरसा दाखवला. हे झालं त्याचं डी फॉर्म. मिरर इमेज बघा. आता इथं मी नाही का सरळ सरळ लिहिते. ओके, CHO. ह्याची मिरर इमेज कशी येईल मला सांगा बरं. हा कार्बन ॲटम, ह्याचे हे 4 बॉन्ड. ओके, इथं काय राहणार? अगदी बरोबर CH2OH. इथं OHच येईल का मला सांगा? नाही, मिरर म्हणजे हा H कुठं जाईल? तिकडं. हा इथं H, इथं काय येणार? OH आणि इथं काय येणार? CHO. हे झाले त्याचे, ह्याला काय म्हणणार आपण? मिरर इमेज. आणि ह्या दोन्ही स्ट्रक्चरला एकमेकांचे काय म्हणायचं आहे? इनॅन्शिओमर्स. काय म्हणायचं? इनॅन्शिओमर. आता ह्याला आपण सांगितलं D. इथं लिहिणार कसं? D ऑर पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह
और डी ग्लिसरॉल्डिहाइड. मग ह्याचं नाव काय येणार मला सांगा, एल किंवा निगेटिव्ह ग्लिसरॉल्डिहाइड. ओके. आता या ग्लिसरॉल्डिहाइडचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये. ओके. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सांगितलं तुम्हाला या ठिकाणी काय करायची, एक छानपैकी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. केली. जेवढे त्या ठिकाणी असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहेत तेवढ्या काय ड्रॉ करायच्यात, क्रॉस लाईन. ह्या स्ट्रक्चरमध्ये असिमेट्रिकल कार्बन ॲटम किती आहेत, एकच. मग जी हॉरिझॉन्टल लाईन आहे ती किती ड्रॉ होणार, एकच. ओके. ही काय झाली आपली हॉरिझॉन्टल लाईन. आता जे काही दिसत आहे ते इथं काय कन्सिडर करणार आपण, असिमेट्रिकल कार्बन ॲटम, त्याला डिनोट करणार स्टारने. आता बाकीचं जशाला तसं इथं काय प्रेझेंट राहणार, CHO. इथं काय प्रेझेंट राहणार, OH. इथं काय प्रेझेंट राहणार, H. इथं काय प्रेझेंट राहणार, CH2OH. हे काय झालं, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड. तुम्ही ह्याची सुद्धा मिरर इमेज ड्रॉ करू शकता. कशी ड्रॉ करणार, ही मिरर, इथं क्रॉस सेक्शन. ओके. हे झाला असिमेट्रिकल कार्बन ॲटम, इथं येणार CHO, इथं येणार CH2OH, इथं येणार मिरर इमेज H, आणि इथं काय येणार OH. हे काय येणार मला सांगा, मिरर इमेज कशाची, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड. कळते का सगळ्यांना, कसं करणार, जे काही ठिकाणी असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहे त्याला काय करायचं आपल्याला, क्रॉस. ओके. जास्त लोड नका घेऊ, इझी आहे. ओके. कळते सगळ्यांना. आता ह्या केसमध्ये बघा, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण स्ट्रक्चरवरून ड्रॉ केला आणि त्याची मिरर इमेज. परत हे काय झालं, ह्यापैकी एक काय झाला डेक्स्ट्रो आणि एक काय झाला लिओ, आणि दोघंही एकमेकांचे काय असतील मग इनॅन्शिओमर. असे कंपाऊंड जे एकमेकांचे काय असतील, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज असतील त्याला आपण काय म्हणतो, इनॅन्शिओमर्स. म्हणजे हे दोन एकमेकांचे काय आहेत, इनॅन्शिओमर्स. कळते सगळ्यांना. आता आपण सेम कशासाठी बघणार आहोत, ग्लुकोजसाठी. ओके. आता मला सांगा, ग्लुकोजचं स्ट्रक्चर आठवा. लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, हाताच्या बोटांवरून सांगितलं होतं, आठवते. चला स्ट्रक्चर ड्रॉ करा आणि त्याचे आपण बघू फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आणि ऑप्टिकल आयसोमर्स किती तयार होतील. बघा या ठिकाणी ओके. बघा 1 2 3 4 5 6. तुम्हाला माहिती फर्स्टला काय प्रेझेंट राहणार, CHO. असं आठवा कसं सांगितलं होतं. ओके. फोकस. इथं काय सांगितलं, CHO. इथं काय येणार, CH2OH. इथं काय येणार सांगा, OH. इथं काय येणार, OH. इकडं OH, इकडं OH, आणि उरलेल्या जागेमध्ये काय येणार, हायड्रोजन. ओके. आता ह्या ठिकाणी बघा स्ट्रक्चरमध्ये किती आहेत, ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमध्ये 6 कार्बन ॲटम आहेत. ओके. प्रत्येक कार्बन ॲटमकडे स्टडी करून बघा त्या ठिकाणी असिमेट्रिकल कार्बन किती आहेत. तर ग्लुकोजचं जर आपण प्रॉपरली हा नंबरिंग देऊ, 1 2 3 4 5 6. ओके. या 6 कार्बन ॲटमचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन आणि 5वा कार्बन असे टोटल 4 कार्बन ॲटम काय शो करतात, असिमेट्रिसिटी. ओके. किंवा चिरॅलिटी. का बरं, बघा बरं फोकस करा. पहिल्या कार्बन ॲटममध्ये अल्डिहाइड ग्रुप आहे त्यामुळे तो नाही शो करणार, पण दुसऱ्यामध्ये एका साईडला H, दुसऱ्या साईडला OH, तिसऱ्या साईडला CHO आणि चौथ्या साईडला पूर्ण बल्की ग्रुप अटॅच आहे, जे की कसं आहे डिफरंट. असंच आपण प्रत्येक कार्बन ॲटमला जर स्टडी केलं तर त्या ठिकाणी तो काय शो करणार, 4 असिमेट्रिकल कार्बन ॲटम. किंवा लक्षात ठेवण्यासाठी आपण असंही म्हणू शकतो, पॉसिबिलिटी सांगत आहे, कन्फर्म नाही, पण ज्या कार्बनकडे एक हायड्रोजन असेल तर त्याची पॉसिबिलिटी असते. मग आपल्याला फोकस काय करायची आहे, बाकीचे जर सेम आहेत की नाही ते चेक करायचे. बाकीचे पण सेम नसतील तर त्या ठिकाणी काय राहणार, असिमेट्रिकल कार्बन ॲटम. ते जर सारखे असतील तर त्याला असिमेट्रिकल कार्बन ॲटम म्हणणार नाही. फॉर्म्युलामध्ये पुटअप करा. मग हे झालं ग्लुकोजचं स्ट्रक्चर, आणि हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर पर्टिक्युलरली काय आहे, डी. ओके. कशाचं आहे, डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर. आता ह्या केसमध्ये नीट लक्षात घ्या. ओके. ह्या ठिकाणी जे काही ग्लुकोज आहे ते पर्टिक्युलरली काय असतात, डेक्स्ट्रोरोडिडरी. काय असतात, डेक्स्ट्रोरोडिडरी. म्हणून ग्लुकोजला दुसरं नाव काय आहे, डेक्स्ट्रोज. ग्लुकोजला काय म्हणतो आपण, डेक्स्ट्रोज. आता ह्या ठिकाणी बघा ह्याच्यात नंबर ऑफ असिमेट्रिकल कार्बन ॲटम किती आहेत, 4. पुटअप करा फॉर्म्युल्यामध्ये
2⁴ आणि आन्सर काय येणार 16. म्हणजेच ग्लुकोजमध्ये नंबर ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स किती असतील 16. किती असतील 16. ओके, आलं इथपर्यंत लक्षात. आता ह्या ग्लुकोजचं आपल्याला काय करायचं आहे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला कॅरी आउट करायचं आहे. ओके, काय करायचं आहे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. मला सांगा ग्लुकोजचं फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला कसं राहणार. मी काय सांगितलं तुम्हाला, जेवढे आधी काय करायची वर्टिकल लाईन. चला माझ्यासोबत ड्रॉ करा, पेन वही घ्या. केली. ह्या ठिकाणी जेवढे असिमेट्रिकल कार्बन ॲटम आहेत तेवढ्या क्रॉस लाईन. मला सांगा किती असिमेट्रिकल कार्बन आहेत, 1 2 3 4 4. 4 काय राहणार या ठिकाणी क्रॉस लाईन. बघा, ही पहिली, ही दुसरी, तिसरी आणि ही चौथी. ओके, परत सांगते, जेवढे असिमेट्रिकल कार्बन तेवढ्या क्रॉस लाईन. बाकी अरेंजमेंट, इथं काय प्रेझेंट आहे CHO, हा CHO इथं काय प्रेझेंट आहे, इथं H, इथं OH, इथं H, इथं OH, इथं OH, इथं H. चुकलं थांबा. इथं काय ना H, इथं काय ना OH, इथं OH, इथं H आणि इथं काय ना CH2. ओके, ह्यालाच आपण काय म्हणणार फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. आणि हिला काय करायचं, जिथं क्रॉस लाईन आहे ती काय डिनोट करणार असिमेट्रिकल कार्बन ॲटम आणि जिला कशाने डिनोट करणार आपण स्टारने. ओके, हे काय झाले मला सांगा, हे काय झाले असिमेट्रिकल कार्बन ॲटम आणि हे झालं डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर आणि हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला कशाचा ग्लुकोजचा. राहील लक्षात, कळत आहे का, आलं लक्षात. ऑप्टिकल आयसोमर्स कशी काढायची कळालं, कसं कन्सेप्ट आहे. मेन दोनच आहेत, एक तर त्या ठिकाणी असिमेट्रिकल कार्बन ॲटम पाहिजे आणि दुसरं काय प्रेझेंट पाहिजे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. राहील लक्षात. ओके.